छाती ठोकपणे सांगून जातो, लाडकी बहीण योजना सुरूच राहील। 2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आपण देणार आहोत। 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले। लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले। मागच्या काळामध्ये नाशिकमध्येच लखपती दीदीचा नाही, जळगावला झाला होता लखपती दीदीचा कार्यक्रम। लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतात त्या लखपती दीदी आहेत। महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या। आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्हाला करायच्या आहेत। डॉक्टर राहुल अहेर, तुम्हाला माझं आव्हान आहे, आम्हाला 50 लाख करायचे आहेत। तुमच्या मतदारसंघात किमान माझ्या 25,000 लाडक्या बहिणींना लखपती दीदी तुम्ही करा। तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल, पण माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे। आपण लेक लाडकी सारखी योजना सुरू केली, ज्या योजनेच्या अंतर्गत आपण घरामध्ये मुलगी जन्माला आली, ती जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला देतो। घरामध्ये लक्ष्मी आली आहे याचं प्रत्यंतर यावं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे। दुसरी योजना आपण सुरू केली, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे उच्च शिक्षणामध्ये फी खूप मोठी द्यावी लागते। खाजगी कॉलेजमध्ये 2 लाख 4 लाख 5 लाखाची फी आहे। जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल, एकाला शिकवायची ऐपत असते। मग साहजिक मुलीला बोलावून सांगितलं जातं, बेटा डॉक्टर इंजिनियर करायचं आहे तर तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू BA BCom करून टाक, तुझं तर आम्हाला लग्नच करायचं आहे। अतिशय हुशार असलेली ही मुलगी पैशा अभावी शिकू शकत नाही। पण आता आम्ही मुलीच्या आई बापाला सांगितलं, पैशा अभावी तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीचं शिक्षण करतील। आता 2 लाख 4 लाख 5 लाख 6 लाख जी काही फी असेल, जी काही फी, ती सगळी फी राज्य सरकार भरणार। माझी प्रत्येक मुलगी शिकणार आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करणार, हे काम आपल्या सरकारने केलं आहे। आपल्या महिलांकरता आपण त्या ठिकाणी ST मध्ये कन्सेशनची योजना सुरू केली। ST मध्ये 50% सूट आपण महिलांना दिली। 1.5 वर्षापासून योजना चालली आहे। योजना जेव्हा सुरू केली, ST महामंडळाचे लोक धावत आले, म्हणाले साहेब ही योजना करू नका। म्हटलं काय झालं? आधीच ST तोट्यात आहे, ही खड्ड्यात जाईल। अरे चिंता करू नका, गरज पडली तर आम्ही पैसे देऊ, पण ही योजना आपल्याला चालवायची आहे। 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा आले, म्हटलं आता काय आहे? म्हणजे साहेब एक सांगायला आलो। म्हटलं काय? म्हणजे काही झालं तरी ही योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे, आधी येता सुरू करू नका, आता येता बंद करू नका। म्हणाले काय सांगायचं, योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना बंद करू नका। मी देखील थोडी माहिती काढली, माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात, तालुक्याला जायचं आहे, जिल्ह्याला जायचं आहे, तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते। तुम्ही गेलात, तिकिटाचे पैसे दुप्पट, तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय कराल आणि पैसे बर्बाद करून याल। मी अर्ध्या पैशामध्ये घरचे पैसे त्या ठिकाणी वाचवते। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता बसनी निघालेल्या आहेत। पण बंधू भगिनींनो, या सगळ्याच्या सोबत एक अजून महत्त्वाची योजना आपण आणली। ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये महिना आम्ही देतोय। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जेव्हा ही योजना सुरू केली
हे काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाठाचे लोक, आमदार आम्हाला वेड्यात काढायचे, आमची मजाक करायचे, हे तर होतच नाही, हे तर जमणारच नाही, तुम्ही मूर्ख बनवताय, जुमला. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले. त्यांची थोबाड एवढी 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 झाली. पण बहिणींनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय. हे उबाठावाले, हे शरद पवार गटाचे तुतारीवाले, हे काँग्रेसचे तुमचे काही या ठिकाणी भाऊ आहेत. हे का बरं सावत्र भाऊ आहेत माहितीये? तुम्हाला मिळालेली योजना पाहवली नाही म्हणून हे कोर्टामध्ये गेले, कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये पिटिशन टाकली. कोणी टाकली माहितीये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टात सांगितलं, ही लाडकी बहीण योजना, ही लेक लाडकी योजना, ही पिंक रिक्षा योजना, ही कन्सेशनची योजना, या सगळ्या योजना बंद करून टाका. त्यांनी सांगितलं योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, त्यामुळे या योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्हीही कोर्टात बोललो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आता पुन्हा सरकार आल्यावर 1500 रुपये नाही, आता सरकार आल्यावर 2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आपण देणार आहोत. संजय गांधी निराधार मध्ये 1500 रुपये नाही 2100 रुपये आपण दिले आहेत. समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्याकरता आपण काम करतोय. आज तुम्ही बघा, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आशा सेविका असतील, आमचे ग्राम रोजगार सेवक असतील, आमचे कोतवाल असतील, आमचे पोलीस पाटील असतील, सगळ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. मी 2019ला आलो होतो, तुम्हाला एक शब्द दिला होता, दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझं सरकारच आलं नाही. मग जेव्हा आलं त्यावेळेस असं आलं की आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोपच नव्हता, आम्ही 25 पदं रिकामी ठेवली. पण आज मी तुम्हाला